किंमत ती नेहमी सगळ्यांसाठी उभी राहायची. कोणाला दुःख असेल तर ती ऐकून घ्यायची. कोणाला मदत हवी असेल तर स्वतःची कामं बाजूला ठेवायची. कोणी नाराज असेल तर त्याला हसवण्याचा प्रयत्न करायची. पण तिच्या मनात काय चाललंय हे विचारायला मात्र कुणाकडेच वेळ नव्हता. एक दिवस ती खूप थकली होती. तिला कोणाशी तरी मन मोकळं करायचं होतं. म्हणून तिने तिच्या जवळच्या व्यक्तीला फोन केला. आज मन खूप उदास आहे. थोडं बोलशील का? समोरून उत्तर आलं. आत्ता वेळ नाही, नंतर बोलू. ती शांत झाली. ठीक आहे, एवढंच म्हणाली आणि फोन ठेवला. त्या रात्री पहिल्यांदाच तिला जाणवलं, ज्यांच्यासाठी मी नेहमी उपलब्ध होते त्यांच्यासाठी मी फक्त त्यांच्या सोयीपुरतीच महत्त्वाची होते. दुसऱ्या दिवसापासून तिने कोणाशी भांडण केलं नाही, कोणाला दोष दिला नाही. फक्त स्वतःला बदललं. गरज असेल तेव्हा मदत केली, पण स्वतःला विसरून नाही. कोणी तिची किंमत केली तर ती मनापासून जवळ राहिली आणि कोणी दुर्लक्ष केलं तर शांतपणे दूर झाली. काही लोक म्हणाले, तू खूप बदललीस. ती हसली आणि म्हणाली, हो, आधी मी सगळ्यांना आनंदी ठेवण्यात स्वतःला हरवत होते. आता स्वतःला गमावून कोणालाही खुश करायचं नाही. त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात एक गोष्ट कायमची बदलली. तिने स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवणं बंद केलं. कारण शेवटी ज्याला स्वतःची किंमत कळते त्याला प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते.